विठ्ठल 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 हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग दी सदा गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आम्हासी गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, विठ्ठल विठ्ठल महायोग पिटे तटे भीमरथ्यमरम पुंडली कायदातुमृंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपेदानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्यांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, विठ्ठल विठ्ठल हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग आता विकू थोडासा कमी राहू द्या. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूमान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतबंधने जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सेवे करता निवडलेला अभंग. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून अभंग चार चरणाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा, अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय देवाकडं, जगाच्या चालक मालकाकडं, भगवंताकडं काहीतरी मागणं मागतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाला चिंतन करण्या अगोदर काही थोडासा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. अखिल कोड ब्रह्मांड नायक जगतधा रुक्मिणी प्राण संजीवन ज्ञानेंचे राजे सदगंचे मेबाप योग्यांची माऊली अनाथाची माय कैवल्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबरांच्या कृपाशीर्वादानं जगद्बधू तुकोबरांच्या कृपा आशीर्वादानं आदिकरून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं भगवंताच्या कृपा आशीर्वादानं कृष्णाजी माऊलींच्या कृपा आशीर्वादानं सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड सप्ताह आणि या सप्ताहातली आजची दुसऱ्या दिवसाची का तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. त्यामध्ये माझं भाग्य आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचा, गोड अशा प्रकारचा 3.5 दिवसाचा भव्य दिव्य अशा प्रकारचा तुम्ही सर्वांनी हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. उद्याच्याला काला आहे त्याच्यामुळं आजचा अभंगच देवाकडे मागणं मागायचं आहे. काल्याच्या आदल्या दिवशीचा ज्याला दिवस असतो त्याच्या दिवशी जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे काहीतरी मागणं मागावं लागतं. आतापर्यंत जी मंडपामध्ये तुम्ही आम्ही सेवा केली या सेवेचं फळ आज देवाकडं, जगाच्या चालक मालकाकडं, भगवंताकडं काहीतरी मागायचंय. सप्ताह 2 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा, 5 दिवसाचा करा, 8 दिवसाचा करा, 15 दिवसाचा करा अथवा महिन्याचा करा. सप्ताह करत असताना सप्ताहाची समाप्ती काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. काल्याच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे उपांतीचा दिवस, त्या दिवशी जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे मागणं मागावं. पहिल्या दिवशीचा दिवस म्हणजे नामप्र प्रकरणातीलच अभंग घ्यावा आणि आजचा बंधनातला दिवस उपांती दिवस माझ्याकडे आलेला आहे, माझ्या वाटेला आलेला आहे. त्याच्यामुळं आज जगाच्या चालक मालकाकडं भगवंताकडं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्रित होऊन देवाकडे मागणं मागायचंय. विठ्ठल अतिशय सुंदर अशा प्रकारचं, गोड अशा प्रकारचं हे सर्व गावकऱ्यांना ग्रामस्थ मंडळाने दृष्ट लागावं एवढं सुंदर कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. बघितल्याच्या नंतर फार गाव वगैरे छोटं वाटतं. इथं आल्याच्या नंतर असं वाटत नाही की कार्यक्रमाचं वस्ती आहे ना, गावात सुद्धा कार्यक्रम नाही, वस्तीवर कार्यक्रम आहे. इथं आल्याच्या नंतर असं वाटत नाही की एवढा सुंदर कार्यक्रम असेल, एवढं सुंदर नियोजन असेल, एवढी पब्लिक असेल, एवढा समाज असेल असं वाटत नाही. पण इथं आलो ना, आल्याच्या नंतर एवढा लांबचा प्रवास करून आलो पण सगळा सीन भागच निघून गेला.
आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला सिन गेला आणि अवघा झाला आनंद. एवढं सुंदर गोड वातावरण आहे. आज असं वाटत नाही की आपल्या गावात कार्यक्रम चालू आहे, वस्तीवर कार्यक्रम चालू आहे. आज असं वाटायला की साक्षात पांडुरंगाच्या दरबारामध्ये पंढरपूरला हा कार्यक्रम चालू आहे का काय. एवढं गोड वातावरण आहे, भव्य दिव्य अशा प्रकारचे केलेलं निवेदन आहे. एकदा ह्या कार्यकर्त्यांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. एवढा तुम्ही सर्वांनी अट्टहास केलाय ना, तर एवढा अट्टहास केलाय याचं फळ जगाचा चालक मालक भगवंत तुम्हाला मला देणार आहे. त्याची काळजी करायची गरज नाही. ज्ञानोबरायांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी एवढंच मागणं मागणार आहे. कार्यक्रम तुम्ही करत आहात, पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत असाच कार्यक्रम होत राहावा एवढंच भगवंताच्या चरणी मागणं मागणार आहे. या कार्यक्रमाला कुठल्याच प्रकारची दृष्ट लागू नये एवढं सुंदर अशा प्रकारचं दृष्ट लागावं एवढं सुंदर केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं भूषण नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचं भूषण असणारे पखवाजाच्या माध्यमामधून ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव आहे, वारकरी संप्रदायामध्ये मिळालं एक गोड असणारे एक व्यक्तिमत्व, एक रत्न, आदरणीय वंदने आमचे परमपूज्य हेमंत महाराज आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य अशा प्रकारचा चालत असलेला कार्यक्रम आहे. त्यांनाही माझं वंदन आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे आदरणीय वंदने आपल्या जिल्ह्याचं भूषण असणारे भजन सम्राट आमचे मिलिंद महाराज आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. ज्यांनी सुंदर अशा प्रकारचे चाल गायले अशा असणारे आदरणीय वंदने भजन सम्राट आमचे चंदू महाराज असतील. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवा. वा, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याच नंतर आमचे आदरणीय वंदने परमपूज्य आमच्या सोबत आलेले आमचे विशालजी महाराज असतील. त्यांनाही माझं वंदन आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवा. त्याच नंतर हार्मोनियम वाजवण्यासाठी जे उपस्थित आहेत आमचे आदरणीय वंदनीय मामा, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवा. वा वा वा, त्यांनाही माझं वंदन आहे. ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मामा सारखेच मामा आहेत बघा. त्यांनाही माझं वंदन आहे. ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित असून सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गावातील परिसरातील वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे आदरणीय वंदनीय सर्वच मंडळी उपस्थित आहात. ज्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, गुरुबंधू मंडळी उपस्थित आहेत. अशा असणारे आमचे महाराज शिवतेज महाराज आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या संस्थेतील सर्वच विद्यार्थी मंडळी, गुरुबंधू मंडळी उपस्थित आहात. तुम्हाला सर्वांना वंदन आहे. कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वयोवृद्ध मंडळी उपस्थित आहेत. दृष्ट लागावे असे विनिकरी बाबा आहेत. 1 2 3 4 चोपदार आहेत. वा, एकदा या चोपदारांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. एकही बिगर मिशीचा नाही, सगळ्याला मिशात. वा, सर्वांनाच माझं वंदन आहे. ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असून वेळात वेळ काढून माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणाऱ्या आमच्या आदरणीय वंदनीय माधुरीताई उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. जोशी काका उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. सर्व परिवार त्यांचा उपस्थित असून त्यांनाही माझं वंदन आहे. डोंगरेजवरून आमचे आदरणीय रवी दादा उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणारे काही साखरीहून मंडळी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आणि सर्वच परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वयोवृद्ध मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सटाणा तालुका, मालेगाव तालुका, अजून कुठले तालुके असतील त्याच्यामधले सर्व मंडळी उपस्थित असणारे तुम्हाला सर्वांनाच वंदन करून सेवेला सुरुवात आहे. आजच्या कार्यक्रमाचं कीर्तनाचं यजमान ज्यांनी घेतलं, आजचं कार्यक्रमाचं ज्यांनी यजमान घेतलं अशा असणारे गोरख जगन्नाथ सोळंके, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असून तुम्हाला सर्वांनाच वंदन करून सेवेला सुरुवात. यूट्यूब चॅनलवाले दादा आहेत. काय चॅनलचं नाव? कैवल्य साम्राज्य चॅनलचं नाव आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या गावामध्ये, आपल्या वस्तीमध्ये कार्यक्रम चालू आहे, पण अवघ्या जगभरामध्ये जे कार्यक्रम पसरवायचं काम करणार आहेत आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा आहेत. कार्यक्रम बघितल्याच्या नंतर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बटनला दाबायला विसरू नका. तुमची ॲड मीच करून टाकतो, चिंता करायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठला. झाले ना नाव सगळ्याचे? कोणाचं राहिलं ना? हा, माईक सिस्टीमसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा, गोड माईक सिस्टीम आहे, सुंदर माईक सिस्टीम आहे. त्यांनाही माझं वंदन आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम जे करत आहे अशा असणारे माईक सिस्टीम मुले. हां, आजचे अन्नदाते राहिले ना, विनू पवार आणि नाही गावकर आजचे अन्नदाते आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा, त्यांनाही माझं बंधन आहे. कोणाचं राहिलं असेल तर मला फक्त सांगत चला. बघा, सुंदर माईक सिस्टीम आहे, गोड माईक सिस्टीम आहे. त्यांनाही माझं बंधन आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आमचे दादा काम करत आहेत. त्यांनाही माझं बंधन आहे. सर्वांनाच बंधन करून सेवेला सुरुवात आहे. नाव कोणाचं राहिलं असेल तर राग काही येऊन देऊ नका बरं का, कारण तुमचे नाव घ्यायला मी थोडी तुमची बायको आहे. नावं घेण्यासाठी घरी बायको, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पण तरी सुद्धा राग येऊन देऊ नका. तुमचं सगळ्यांचं नाही एका उखाण्यामध्ये घेत आहे का? उखाणा कसा घेतो लक्ष देऊ नाही का? महिला मंडळ उखाणा घेऊ, बोला.
हा, पण सध्याच्या काळात उखाण्याच्या लय पद्धती निघल्यात महाराज. एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं तिला उखाणा घ्यायला लावा, एवढा सुंदर उखाणा घेते, एवढा सुंदर उखाणा घेते. ऐका, येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, पानं खाते करा करा, अडगेदार घुंगरं बारा, तिकुणाला व्यापारी व्यापारी दिली सुपारी, सुपारी नेते वाण्याला हंडा नेते, पाण्याला पाणी आणते, वाड्यात तक्ते वाड्यात वाडे, 7 वाडे वाड्यात पलंग पलवा, गादी गादीवर उशी उशीर बशी, बशीत कप कपात घडी घडेडीत वाजला एक मी नानोबा तुकोबरायांची लेख. असं नाव घेणार. अर्ध्यात निम्म्यात संसार आला की मग नाव घ्यायला लावायचं. मग कशी नाव घेणार माहिती का? बटन तुटलं बटव्याचं नाव. ऐका, बटन तुटलं बटव्याचं आणि काळणू घेत्या सटव्याचं. बघा, लय महाराज नावाच्या पद्धती निघल्यात. परवा दिवशी एका जणानं लग्नात नाव घेतलं. ते काय म्हणलं माहितीये का? काल होतं लग्न, लग्नात आला बँडवाला. नाव कसं घेतलं लक्ष देऊ नाही का? काल होतं लग्न, लग्नात आला बँडवाला. बायकोचं नाव घेतो झुकुंग नाही साला. असं कुठं नाव असतंय का महाराज? नाव कसं घेतो लक्ष देऊ नाही का? पांडुरंगाच्या चरणी फुलं वातं वाकून. ऐका हा, पांडुरंगाच्या चरणी फुलं वातं वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारांचा मान राखून. विठ्ठला विठ्ठला. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या चालक मालकाकडं, भगवंताकडं काहीतरी मागणं मागतात. पहिला मुद्दा, या पृथ्वी तलावरती 3 वर्ग पडतात. पहिला वर्ग देवाचा, दुसरा वर्ग साधू संतांचा आणि तिसरा वर्ग तुमचा आमचा, अर्थातच मनुष्याचा. पहिला वर्ग जर कोणाचा असेल तर देवाचा आहे. या पुढे या पुढे या मागं सर, थोडीशी अशी जागा दे. हा, या समोर या बसा. कुठलं गाव? चिचगावांचे उपस्थित आहेत वा. एकदा यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. जरा पुढे या. पहिला वर्ग देवाचा आहे, दुसरा वर्ग साधू संतांचा आहे आणि तिसरा वर्ग मनुष्याचा आहे, अर्थात तुमचा आमचा. देवाकडे जर बघितलं तर देव सारखा देत राहणार आहे. साधू संत कधी मागत नाहीत आणि मनुष्य सारखा मागत राहतो. महाराज, साधू संत तर कधी मागत नाहीत. मग आज सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय हे संत नव्हते का? बरोबर आहे, जगद्गुरु तुकोबाराय हे संत होते. मग जगद्गुरु तुकोबाराय संत असताना सुद्धा देवाकडं भगवंताकडं का मागणं मागितलंय? मागणं मागण्याचं कारण काय? ऐका, देव ज्यांच्या दारामध्ये येतो, लक्षात ठेवा, देवाच्या दारामध्ये जाऊन जे मागणं मागतात त्यांचं नाव मनुष्य आहे. वाक्य लक्षात ठेवा. देवाच्या दारामध्ये जाऊन देवाला जे मागणं मागतात त्यांचं नाव मनुष्य आहे. आणि देव ज्यांच्या दारामध्ये येतो आणि म्हणतो महाराज काहीतरी मागा, त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांच्या दारामध्ये जगाचा चालक मालक भगवंत जातो आणि सांगतोय महाराज काहीतरी मागा. नाही मागणार. जगाचा चालक मालक म्हणतोय महाराज मला माहिती आहे तुम्ही काही मागणार नाही, तुमची परिस्थिती, तुमची श्रीमंती फार भरपूर आहे, पण काही कारणास्तव तुमची परिस्थिती ढासळल्या गेलेली आहे. तुकोबारायांच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा झाला तर तुकोबाराय काही कमी श्रीमंत नव्हते महाराज. एवढी जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंती, पण परिस्थितीनुसार जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंती ढासळली गेली. तुकोबारायांची श्रीमंती जर सांगायची झाली तर एका वाक्यामध्ये तुकोबारायांची श्रीमंती सांगता. ऐका काय जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंती लक्षात घ्या. तुकोबारायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल, मी श्रीमंती सांगतो ऐका, तुकोबारायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल तर एवढा मोठा तुकोबारायांचा गाथा तुकोबारांनी लिहून ठेवला. हे तुकोबाराय किती श्रेष्ठ, हे तुकोबाराय किती श्रीमंत. एवढे श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, एवढी श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचे. स्वतःजवळ काहीच ठेवलं नाही, जगाला सगळ्यांना देऊन टाकलं. ऐका, साधू संतांना उगस नाहीत म्हण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे, येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी, तुमच्यासाठी आमच्यासाठी देह झिजवणारे जर कोण असतील तर साधू संत आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे बघ देवा, देव महाराजांना म्हणतो महाराज श्रीमंती भरपूर आहे, तुम्ही काहीच मागणार नाहीत, पण परिस्थितीनुसार तुमची श्रीमंती ढासळल्या गेलेली आहे, तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. अन्न करता एक मुलगा मरून गेलेला आहे, काहीतरी मागा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐक देवा, माझ्या जीवनामध्ये माझा आतापर्यंत मी श्रीमंत होतो, आता गरीब झालोय. एखाद्या वेळेस मी श्रीमंत होऊ शकतो, गरीबही होऊ शकतो. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा दोष आहे, मला काही विचारू नको. माणसं जन्माला आलाय कशासाठी तर त्याचं कारणच आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. पाप शिल्लक राहिलं, वासना शिल्लक राहिली आणि कर्म शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा माझं कर्म इथपर्यंत आहे, माझ्या कर्मानं जसं जेवढं देवानं दिलंय तेवढं मला द्यायचंय. याच्यामध्ये तुला माझ्या जीवनामध्ये माझ्या संसारामध्ये उचापत्या करायची गरज नाही.
जगद्गुरु तुकोबारायांना महाराज सांगतात, देव महाराजांना म्हणतो, अहो महाराज, आतापर्यंत तुम्ही माझी भक्ती केली आहे, देव तुमच्या दारामध्ये उभा आहे, मी उभा आहे तुमच्या दारामध्ये महाराज, तुम्हाला काहीतरी मागावं लागणार आहे, एवढी परिस्थिती तुमची ढासळी गेलेली आहे, मला देखवत नाही, काहीतरी मागा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे बघ देवा, कर्म तुला सुद्धा चुकले नाही, आम्हाला कर्म भोगायला येतं हे साहजिकच आहे. कर्मे राम वनवासा गेला, कर्मानं रामाला सुद्धा वनवासाला जावं लागलं, रामाला सुद्धा कर्म चुकलं नाही, तुम्हाला आम्हाला कर्म चुकत नाही हे साहजिक आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्म भोगायला येणार आहे. माणसानं कर्म करत असताना चांगलं करा. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले आयुष्य किती. ज्याचं चांगलं कर्म आहे त्याचं फळ चांगलं आहे, ज्याचं कर्म वाईट आहे त्याचं फळ सुद्धा वाईटच आहे. माणसानं कर्म करत असताना चांगलं करा. ऐका, देवाकडे जाऊन देवाला कधीच म्हणू नका, देवा काय तुझं मी वाटोळं केलं की एवढं दुःख माझ्या पदरात घातलं. देव कोणाच्याच पदरामध्ये दुःख घालत नाही. माणसाच्या जीवनामध्ये कधी दुःख आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये कधी सुख आहे हे माणसानं केलेल्या कर्माचं फळ आहे. माणसानं कर्म करत असताना चांगलं करा, त्या जगण्याला खरा अर्थ आहे. ऐका, एखाद्या वेळेस जगाचा चालक मालक भगवंत तुम्हाला माफ करत, पण मनुष्यानं केलेलं कर्म हे मनुष्याचं कर्म मनुष्याला कधीच माफ करणार नाही. त्याकरता कर्म करत असताना चांगलं करा. जगद्गुरु तुकोबाराय सांगता, देवा नाही मागणार मी काही. महाराज सांगतात, देव महाराजांना म्हणतो, महाराज तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. नाही का, एखाद्याला जर काहीतरी पटवून द्यायचं असेल तर ज्याच्या जीवनामध्ये जेवढं प्रसंग घडलेला आहे तेच सांगावं लागतं. आता तरुण मंडळीला तुम्हाला आम्हाला जर असं वाटत असेल तरुण पिढी वारकरी संप्रदायाकडे आली पाहिजे तर त्यांच्या जीवनातलं त्यांना उदाहरण देऊन इथं आणावं लागेल. तसं तुकोबारायांनी देवाच्या जीवनातलं देवाला उदाहरण दिलं. सांगितलं, देवा वाढ वडीला मागणे हे आमानुचे काही न मागणे आम्हा अनुचित आणि वडिलांची रीत जाणत असे. वाढ वडिलापासूनची परंपरा आहे. देवा मी काहीच मागणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या जीवनातलं उदाहरण देतात. सांगतात, आई देवा तुझ्या जीवनातलं तुला उदाहरण देतो. काय उदाहरण दिलं? रामायणामधलं त्रेतायुगातलं उदाहरण दिलं. कोणचं उदाहरण? ऐका, पशु योनीमध्ये जन्माला आलेला अंगद. अंगद माहित आहे तुम्हाला? बोला. गावातला अंगद नाही म्हणत मी, मी रामायणामधला अंगद सांगतोय. माझं बोलणं कळायलंय ना तुम्हाला? माझी भाषा कळती ना? बोलत चला, निदान माना तरी हलवा, म्हणजे मला कळल जागे तुम्ही सर्वजण. हां, गावनी मंडळी, बाकी तब्येत वगैरे बरीशी ना तुमची? हां, थोडी ऐराणी येते मला, फक्त घ्या सांभाळून, बाकी काही नाही. इकडं लक्ष द्या. ऐका, पशु योनीमध्ये जन्माला आलेला अंगद. अंगदाकडे बघितलं, सात्विक सदाचारी होता अंगद. तसा तर वानराच्या योनीमध्ये जन्माला आलेला होता अंगद. अंगदाला बोलून घेतल्याच्या नंतर सांगितलं, अंगदा सीताला जर आणायचं असेल तर रावणाला मारावं लागेल. जोपर्यंत रावण मरत नाही तोपर्यंत सीता येत नाही, आणि सीताला जर आणायचं असेल तर रावणाला मारावं लागेल. विचार करतोय, रावण मेल्याच्या नंतर रावणाची लंका नेमकी द्यावीच कोणाला? मला वाटतं की ही लंका तुला देऊन टाकावी. अंगदानं सांगितलं, देवा हा शब्द आता तोंडातून काढलाय, पुन्हा काढू नका. का बरं, काय झालं? अंगदानं सांगितलं, देवा रावणाची लंका मला नकोय. लक्ष्मणजीला थोडासा राग आला. लक्ष्मणजीला राग येणं हे एक साहजिक आहे, कारण लक्ष्मणजीचा जो अवतार आहे हा शेषाचा अवतार आहे. राग आला, आणि राग आल्याच्या नंतर सांगितलं, अंगदा अरे कोणाशी बोलतोयस, याचं थोडंसं भान ठेवून बोल. रामानं सांगितलं, लक्ष्मणजी शांत व्हा. सांगितलं अंगदाला, अंगदा अरे रावणाची लंका कोणालाही भेटते का? एवढी श्रीमंती कोणालाही भेटते का? काय रावणाची श्रीमंती होती महाराज? 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 80,000 बायका. कोणाला? तुम्हाला आम्हाला एक भेटणं अवघड झाली. विचार करा, रावणाला 80,000 होत्या. तुमच्याकडे पुरी भेटतात का? नाही ना?
हां, आम्हाला वाटलं आमच्याकडंच कमी आहे काही की पुरींची. ऐका, फार अवघड झालंय महाराज. लक्षात ठेवा, एवढी श्रीमंती होती रावणाची. ऐका, तुम्ही आम्ही घरात सोनं ठेवतो, त्याची लंका सोन्याची होती. एवढी श्रीमंती होती, एवढा मोठा संसार होता, एवढा मोठा प्रपंच होता. श्रीमंतीचा जाऊ द्या, त्याच्या ज्ञानाचा काय विचार करायचा, त्याच्या ज्ञानाचा जर विचार करायचा झाला, त्याच्या विद्वत्तेचा जर विचार करायचा झाला ना, तर एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. गजांतकम पुरांतकम मुनी. एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण, एवढा विद्वान, एवढी श्रीमंती त्याच्याकडं. सांगितलं अंगदाला, रावणाची लंका कोणालाही भेटत नाही. अंगदा, तुला देवा वाढते. अंगदानं सांगितलं, बाकीच्यांसाठी दुर्मिळ असेल, आमच्यासाठी सुर्लभ आहे. कोणाची लंका? रावणाची. बाकीच्यासाठी दुर्मिळ आहे, आमच्यासाठी सुर्लभ आहे रावणाची लंका. मला रावणाची लंका नकोय. का नकोय? अंगदानं सांगितलं, देवा, ज्याची लंका आहे त्याला रावण म्हणतात. एवढं वाक्य माझं लक्षात ठेवा. ज्याची लंका आहे त्याला रावण म्हणतात. आणि त्या रावणाला माझ्या बाबानं बगलामध्ये घेऊन 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. आता सांगा, अंगदाच्या वडिलाचं नाव काय? बाली का वाली? वाली. ऐका, अंगदाच्या वडिलाचं नाव वाली. ऐका बरं, सांगितलं माझ्या बाबानं म्हणजे वालीनं रावणाला बगलामध्ये घेऊन 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. अंगदानं सांगितलं, देवा, माझ्या बाबाच्या मनामध्ये रावणाच्या लंकेविषयी जर पाप असतं तर रावण बगलामध्ये दाबला असता, रावण टमाट्यासारखा फुटला असता आणि रावण मृत्यू पावला असता. मला सांगा देवा, रावण जर मृत्यू पावला असता तर लंका कोणाची झाली असती? सांगितलं, वालीची. वाली मेल्याच्या नंतर लंका कोणाची झाली असती? सांगितलं, अंगदाची. मग देवा, माझी लंका सरळ होऊ शकत होती, वाली मला रावणाची लंका देऊ शकत होते, माझे बाबा मला रावणाची लंका देऊ शकत होते, पण माझ्या बाबानं रावणाच्या लंकेवरती डोळा ठुला नाही. आणि त्या निष्ठावंत बाबाचा मी पुत्र अंगद आहे. रावणाच्या लंकेवरती माझ्या बाबानं जर डोळा ठुला नसेल तर मी कशाला ठेवू? मला लंका नकोय. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वडिलांची रीत जाणत असे. वाढ वडिलापासून जी परंपरा आहे देवा, मी काहीच मागणार नाही. देव म्हणतो, महाराज, ही परंपरा तुम्हाला मोडीत पाडावी लागल. ऐका, एवढा हट्ट देव महाराजांना मागण्यासाठी करतोय, पण महाराज मागत नाहीत. थोडासा विचार करा, तुकोबारायांच्या जाग्यावर जर देव आपल्या दारामध्ये आला असता आणि देव जर आपल्याला म्हणला असता काहीतरी मागा, काय काय मागला असतं तुम्ही काय काय मागितलं असतं? अहो महाराज, आमच्या गावामध्ये एका जणाला कोरोनाच्या काळात देव प्रसन्न झाला. कोरोनामध्ये. आणि कोरोनामध्ये देव प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यानं देवाला काय मागितलं माहिती का? देवाला म्हणला, हेची दान देगा देवा. ऐका बरं, काय म्हणला तो? हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा. मग शेजाऱ्याला कोरोना झाल्यावर तो ह्याकडे यावा आणि तूच क्वारंटाईन होऊन बसावा. बघा, असं कुठं मागणं असते का महाराज? आणि या कोरोनामध्ये काय झालं माहितीये का? रोग होऊन कमी मिली, भीतीनं सगळ्यात जास्त गेली. कारण सरकारनं नियमच तसा काढला होता, खोकला की ठोकला. त्याच्यामुळं काही काही जण खोकला दाबू दाबू मेले. कधी जाईन आणि कधी गचकन म्हणून सुद्धा मिळ लागत नव्हता महाराज. आणि एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून तुम्ही आम्ही वाचलोय. भाग्य महाराज आपलं. या देवाकडे कधीतरी जा, देवाला हात जोडान सांगा, देवाला, देवा, बरवे झाले आजीवरी, नाही पुढील मृत्यूच्या हारी, वाचवणी आलो येथवरी, आणि उरले ते हारी तुम्हा समर्पण. देवा, जेवढं आयुष्य उरलंय का तेवढं सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करायचंय. जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला नाही मागितलं, नकोय देवा, पण एवढा हट्ट महाराज, एवढा हट्ट, काहीतरी मागावं लागल, काहीतरी मागावं लागल. शेवटी तुकोबारायांनी हात जोडले आणि सांगितलं, हे बघ देवा, वाढ वडिलापासूनची परंपरा आहे, मी मोडीत पाडणार नाही, पण तुझा हट्ट आहे, मला ऐकावं लागल. वाढ वडिलांची परंपरा तुझ्यासाठी मी मोडीत पाडतोय. एक गोष्ट लक्षात ठेव देवा, तुला जर द्यायचा जर असेल तर असं काहीतरी दे, अभंगाच्या प्रथम. हे जिदान देगा देवा, हे जिदान देगा देवा, हे जिदान देगा देवा, हे जिदान देगा देवा, हे जिदान
वातावरण आहे महाराज, काय आनंद आहे आज. असं वाटायला कीर्तन ऐकावच नाही, नुसतं गायन आणि पकवाजच ऐकावं, आहे का नाही? हा, करू का बंद मग? लक्षात ठेवा, आनंद आहे महाराज. गाणारे वाजवणारे ऐकणारे जर सगळे असतील, चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. आणि इथं जर बघितलं तर सगळेच चांगले आहेत. गाणारे सुद्धा एक नंबर आहेत, वाजवणारे बोला ना का सगळंच मी गुतं घ्यायचंय, बोला ना. गाणारे एक नंबर आहेत, वाजवणारे एक नंबर आहेत, ऐकणारे एक नंबर आहेत. मग सगळेच एक नंबर आहेत आणि मी 2 नंबर आहे का? सगळेच एक नंबर आहेत, गाणारे वाजवणारे ऐकणारे. जर सगळेच एक नंबर असतील तरच कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. महाराज काही काही गावाला गाणारे नसतात आणि वाजवणारे नसतात. एकदा खाली विदर्भामध्ये मी कीर्तनाला गेलो, तिथं गाणारे नाही, वादाला नाही, टाळ घेऊन मागं दोघंच उभा. मी म्हणलं मी पुढं म्हणतो, तुम्ही मागून उचला. ते दोघं उठले मलाच उचलायला लागले. आता काय करायचे सांगा बरं? अहो, माझ्या कीर्तनामध्ये एका जणानं सूर लावला. मिलिंद महाराज सूर लावला तर त्यानं सूर लावण्यासाठी असं तोंड वाचवलं. 2 तास तोंड तसंच होतं. तेवढ्या चिमणी तोंडात गेली ना, आडी देऊन बाहेर आली. बघा काय करायचे सांगा बरं? काही खरं नाही महाराज. गाणारे ऐकणारे वाजवणारे सगळे जर चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. एका ठिकाणी मी अभंग घेतला होता, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवना म्हणता यान बाधी क्रोध काम. मागचा म्हणणारा काय म्हणला माहिती का? शिव भोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. बघा काय करायचे सांगा बरं? गाणारे वाजवणारे जर चांगले असतील तर मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. आणि इथं जर बघितलं तर सगळेच चांगले आहेत, ऐकणारे सुद्धा चांगले आहेत महाराज. ऐका, कीर्तनकार किती मोठे त्यांना काहीच किंमत नाही, गाणारे किती मोठाले त्यांना काही किंमत नाही, वाजवणारे किती मोठाले त्यांना काही किंमत नाही. खाली बसलेल्या श्रोत्यांचा या सर्वांना रिस्पॉन्स किती, याला फार मोठी किंमत आहे. आणि तुमचा सर्वांचा रिस्पॉन्स आहे महाराज. असलं पाहिजे, माणसानं फ्रेश राहिलं पाहिजे. काही काय हसत नाहीत आणि बोलत नाहीत, काही तर नुसते असे बघत होत. तुम्हाला वाटलं गेलं गेलं का काय माहिती? हसलं पाहिजे, माणसानं फ्रेश राहिलं पाहिजे. ऐका, जे कळकुळ हसतं ते मोकळ्या मनाचं असतं, आणि जी जात गालात असते ती प्युअर आदल्या घाटीची असते. त्यामुळे हसलं पाहिजे, माणसानं फ्रेश राहिलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. अहो महाराज, काही कायला हसण्यासाठी 500-500ची इंजेक्शन आहेत, फक्त हसण्यासाठी. बरं, इंजेक्शन दिलं तर हसाव ना, ते हसत नाही, ते नुसतं कणत. अरे कधी जाईन, कधी गचकन म्हणून सुद्धा मेळ लागणार नाही. एवढं तुला मलाचं शरीर दिलंय ना, तर हसावं माणसानं, फ्रेश राहावं, आनंद घ्यावा. इथं जेवढा आनंद, इथं जेवढी मजा, इथल्यासारखा आनंद दुसरीकडे कुठं नाही. पण एक ऐका, आनंद घेत असताना आनंद पचला बी पाहिजे. आनंद पचाय काय लागते? ताकद. ताकदीशिवाय आनंद पचतो का? नाही. उदाहरण, आमच्या गावात एक 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगताना आजी मरत्यान का, तर लॉटरी 10 लाखाची, आजी 80 वर्षाच्या. काळजी करू नका म्हणले. गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल हुशार, गावचा कोतवाल आजीकडे गेला आणि आजीला सांगितलं, आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणल्या, लागूच शकत नाही. कोतवाल म्हणला, योगायोगानं जर लागलाच तुमचा नंबर तर. आजी म्हणले, आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षात झाले, लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला, आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी काय म्हणले माहितीये का? बाबा, मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला, कोतवालच मेला. बघा, पचला का आनंद? नाही महाराज. आनंद पचण्यासाठी सुद्धा काय लागते? ताकद लागते. इथल्यासारखा आनंद दुसरीकडे कुठंच नाही. चोपदार, खरं सांगा, संसारात आनंद आहे का कीर्तनात आनंद आहे? कीर्तनात आनंद आहे. संसार करण्यात आनंद आहे का कीर्तन करण्यात आनंद आहे? घरी आनंद आहे का मंडपात आनंद आहे? मग कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहे? गोष्ट लक्षात ठेवा, संसार प्रपंच आहे म्हणून करायचा आहे, आणि भगवंताचं नामचिंतन असून सुद्धा लोक करत नाही. फार मोठी शोकांतिका आहे महाराज. केलं पाहिजे महाराज भगवंताचं नामचिंतन. नाचावं माणसानं, पण कीर्तनात नाचावं. खरं का नाही चोपदार? असं ज्या काय गावाला कीर्तनाला गेलो महाराज, एवढे चोपदार नसले, पण नेमकी त्यांची बायको कीर्तनात आलेली होती. तुमची आहे का? नाही ना? का पिपळा खाली मुजेच आहेत अजून? झालंय ना, मग काय नाही. इकडं लक्ष नाही, पुरी भेटणं अवघड झालंय म्हणून म्हणलं मी, बाकी काही नाही. बघा हो, ऐका, इकडं लक्ष द्या. ऐका बरं. एवढे चोपदार नसले, घरी गेले. नेमकी त्यांची बायको कीर्तनात आलेली होती. बायको म्हणली, का हो लयच कीर्तनामध्ये नाचत होते, कीर्तन करावं प्रेम होतं का? कीर्तनावर प्रेम होतं.
बाई म्हणले, चोपदार म्हणले बाई सांगूच का? बाई म्हणले पटकन सांगा. चोपदार म्हणले खरंच सांगू का? बाई म्हणले पटकन सांगा. चोपदार म्हणले कीर्तनकारावर प्रेम नव्हतं आणि कीर्तनावर प्रेम नव्हतं. बाई म्हणले मग नाचत का होते? चोपदार म्हणले कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रात किडू घुसलं, मला कीर्तन संपस्त निघलं नाही म्हणून उड्या आणत होतो, बाकी काही नाही. बघा ऐका, नाचावं माणसानं पण कीर्तनामध्ये नाचावं. वाक्य लक्षात ठेवा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. ऐका हा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. लग्नामध्ये जे नाचतात ते नवरदेवावर लईच प्रेम आहे म्हणून नाचतात का? टाकलेली जिरत नाही म्हणून? हो टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात. ऐका, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं आहे. त्यामुळे नाचलं पाहिजे महाराज, आनंद घेतला पाहिजे. इथल्यासारखी मजा दुसरीकडे कुठं नाही. त्याच्यामुळे महाराज सांगतात, हा सुख सोळा स्वर्गी नाही, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. या मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्माला यायचंय. कशा करता? तर हा जो आनंद आहे हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. ऐका, इथला आनंद घेतला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. इथं जेवढा आनंद इथल्यासारखी मजा आनंद दुसरीकडे कुठं नाही. ऐका, अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं होतं, माझा विषय इथून बाजूला गेलता. हेची दान देगा देवा, कोणचं? तुझा विसर न भावा. शब्द वापरत असताना च हा शब्द वापरलाय. व्याकरणामध्ये च हा शब्द चकारात्मक आहे. ऐका, महाराज सांगतात, हेची दान देगा देवा, कोणचं? तुझा विसर न भावा. देवा, द्यायचं जर असं तर असं काहीतरी दे, तुझा विसर नाही झाला पाहिजे. या जगाच्या चालक मालकाचा, भगवंताचा विसर पडून देऊ नका. कारण आहे, वारंवार सांभाळणारा हा देव आहे. या देवाकडे जाणं गरजेचं आहे. देवाकडे जायचं आहे, जगाच्या चालक मालकाची भक्ती करायची. पण कधी जावं, कोणत्या देवाकडे जावं, कोणत्या देवाची भक्ती करावी? कीर्तनामध्ये बसलेल्या एखाद्याला सहज प्रश्न विचारला, जगाच्या पाठीवर देव किती? तर तुम्ही आम्ही काय सांगणार आहेत? बोला. 33 कोटी. बरोबर आहे. जगाच्या पाठीवर 33 कोटी देव आहे. मग या 33 कोटी देवापैकी नेमका कोणत्या देवाकडे जायचं आणि कोणत्या देवाची भक्ती करायची? महाराज सांगतात, एक काम करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नोहे. एरती माईके दुखाची जनती नाही आधी अंत्य अवसानी. कोणचा? पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. का? ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर ऐसा विठेवर देव कोठी. विठेवरचा देव भीमातीर आणि चंद्रभागा ही बघायला कुठं भेटत असेल तर ती फक्त पंढरपूरला आहे. जगाच्या पाठीवर देव अनेक आहेत, जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र अनेक आहेत, जगाच्या पाठीवर भगवंत अनेक आहेत. जगाच्या पाठीवर देव अनेक असताना, तीर्थक्षेत्र अनेक असताना, भगवंत अनेक असताना महाराज जायला जर कुठं सांगतात तर पंढरपूरला जायला सांगतात. महाराज सांगतात, पंढरीशी जारे आल्यानं संसारा अंदिनाचा सोयरा पांडुरंग. इथं बसलेल्यापैकी महिला मंडळ, पुरुष मंडळ काशीला कोण गेलेले? हात वर करा बरं, करा हात वर. काशीला जाणारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 करा हात खाली. काशीला जाणारे आपल्या गावामध्ये 30 31 32 जण आहेत. ऐका, काशीला जात असताना शास्त्रामध्ये असा नियम आहे, स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नसते. मी माझ्या मनचं बोलणार नाही, याला पुरावा देणार आहे. मी कुठलं जरी बोलत असेल तर मी पुरावा देऊनच बोलता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं बोलणं व्यवस्थित ध्यानात ठेवा. कीर्तनकार जर बोलत असेल आणि कीर्तनकाराच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज जिता पुरावा. कळायले ना? कीर्तनकार जर बोलत असेल आणि कीर्तनकाराच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर महाराज जिता पुरावा. आणि पुरावा देऊन जर बोलत असेल तर का पुरावा? आणि एवढं सांगून जरी तुम्हाला कळत नसेल तर मग तुम्हाला नदीला निहून पुरावा. याच्या पलीकडं काय बोलणार आहे मी आता? इकडे लक्ष द्या. याला पुरावा आहे. काय पुरावा आहे? माय बाप केवळ काशी आणि तिने न जावे तीर्थाशी. स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही असं शास्त्र सांगतं. हा, तसं पंढरपूरला जायचं असेल तर कुठल्या प्रकारचा नियम आहे का? उगाच काशीहून जाऊन आलं की अख्ख्या गावात करी छिडणार, म्या काशी केली, म्या काशी केली. सगळ्या गावात एखाद्यानं बशी चहा केला ना, महाराज चहा, मी बशी चहा घेत नाही, मग बुटात घे. तू काशीला गेलता ना. ऐका, काशीला जात असताना शास्त्रामध्ये असा नियम आहे, स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही. पण पंढरपूरला जायचंय तिथं मात्र कुठल्या प्रकारचा नियम नाही. थोडक्यात सांगतो, तिथं एक बायको नाही, तिथं 2 बायका जरी घेऊन गेला तरी नियम नाही. पण असल्या तर घेऊन जा. हा, पंढरपूरला जायचंय तिथं नियम नाही, काशीला जायचंय तिथं मात्र नियम आहे. त्याच्यामुळे महाराज सांगतात, पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग.
पांडुरंगाकडे जर बघितलं तर हा जगाचा चालक मालक भगवंत दिनाचा सोयरा आहे. या जगाच्या चालक मालकाकडे ह्या पंढरीच्या पांडुरंगाला आपलंसं करून घ्या. देवाकडे जायचंय, धन लागतं, श्रीमंती लागती, पैसा लागतो, काही लागत नाही. किती धन आहे, किती श्रीमंती, किती पैसा आहे, पैशाच्या जोरावर, धनाच्या जोरावर, श्रीमंतीच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर देवाला आपलंसं कधीच करता येणार नाही. या जगामध्ये ज्ञान, श्रीमंती, धन भरपूर आहे, भरपूर ज्ञान आहे, पण अहंकाराचं काही कामाचं नाही. याला प्रमाण आहे. कोडी याचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जातंय. महापुरे झाडे जाती तेथे लवाडे वाचते. कारण आहे नम्र झाला होता तेने कोंडिले आनंदता. पाणी आलं की लवळा वाकून चलतं, त्याच्याकडे नम्रता आहे. जगामध्ये ज्ञान भरपूर असू द्या, पण ज्ञानाला जोड नम्रतेची असावी. माणसाच्या जीवनामध्ये 6 बाधा नसल्या पाहिजे. कोणत्या का काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. ह्या जीवनामध्ये 6 बाधा नसल्या पाहिजे. एखादी जरी बाधा मनुष्याला झाली तर मनुष्य संपला म्हणून समजा. जगाच्या पट्टीवर श्रीमंती, ज्ञान, धन भरपूर आहे, पण हे काय, हे कामाचं नाही, सगळं अहंकाराचं आहे. महाराज सांगतात ज्ञान असावं पण त्याला जोड भक्तीची असावी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. देवाला जर आपलंसं करून जर घ्यायचं असेल तर मनामध्ये भाव असावा लागतो, मनामध्ये निष्ठा असावी लागते. थोर प्रेमाचा भुकेला. देवाला काही लागत नाही, देवाला फक्त प्रेम लागतं. प्रेमानं, ज्ञानानं, धनानं, श्रीमंतीनं देवाला आपलंसं करता येत नाही. फक्त प्रेम, भाव आणि निष्ठा हे जर असेल तर देवाला आपलंसं करता येतं. ऐका, फक्त देवाकडे जायचंय, मनामध्ये भाव ठेवावा लागतो. रोजच्या रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काही उपयोग आहे का? मनामध्ये जर भाव नसेल तर उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. एक वाक्य सांगतो ऐका, ये जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए. ऐका हा, ये जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए, आदमी जहाँ भी जाए वह मंदिर बन जाए. अशी जर निष्ठा असेल ना, अशी जर श्रद्धा असेल ना, तर जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. बाकी देवाला काही लागत नाही. माणसानं प्रेमानं बोलावं, पण सध्याच्या काळात प्रेम नावाची गोष्टच राहिली नाही. लोक बोलत असताना प्रेमानं बोलतच नाही. तो महाराज, लोकांना बोलताना प्रेमानं बोललं पाहिजे. बरं दादा, आज तुमच्या गावामध्ये ही जी तारीख घेतली ना, माझी 5 तारखे संदर्भात मला एका 8 दिवसा अगोदर एका गावचा मला फोन आलता महाराज. तर मला महाराज तुमची तारीख आम्हाला पाहिजे, तारीख भेटन का? मी म्हणलं तारीख काही रिकामी नाही बघा. हा, तर म्हणला महाराज आम्हाला तुमची 5 तारीख पाहिजे. मी म्हणलं एक काम करा, तुम्ही 4 तारीख घ्या किंवा 6 तारीख घ्या, 5 तारीख काही रिकामी नाही. तो म्हणला महाराज तुमची तारीख आम्हाला 5च तारीख पाहिजे होती. मी म्हणलं 5 तारीख काय भेटणार नाही. त्यानं फोन ठुला पण कट करायचा विसरला. अशी कमिटी मंडळ बसते, तुमच्याकडे बसतात का? कमिटीमध्ये एक जण काय म्हणला माहिती का, ट्विट